तर भ्याड हल्ल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झालेले आहेत। पाकिस्तानचा झेंडा ठाकरे गटानं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जाळलेला आहे आणि जम्मू काश्मीरमध्ये इथे आतंकवाद्यांकडून झालेल्या अतिरेक्यांकडून झालेल्या या भ्याड हल्ल्यानंतर याचा निषेध शिवसेना ठाकरे गटानं नोंदवलेला आहे। भारतीय पर्यटकांवर झालेल्या या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापुरात ठाकरे गट आक्रमक झालेला आहे। पाकिस्तान मुर्दाबाद अशी जोरदार घोषणाबाजी निदर्शनं करण्यात येतात ठाकरे गटातर्फे आणि पाकिस्तानचा राष्ट्रध्वज असलेला पोस्टर सुद्धा फाडून जाळून टाकण्यात आलेला आहे। त्या अतिरेक्यांनी मारताना तू हिंदू आहे का मुसलमान आहे विचारलं, त्यांची लिंग तपासली, तुम्हाला अजान देता येतो का नाही हे बघितलं, नंतर त्यांच्या डोक्यात गोळ्या घातलेल्या आहेत। आम्ही एक म्हणतो की तत्पूर्वी झालेले जे हल्ले आहेत, पठाणकोटचा हल्ला असेल, पुलवामाचा हल्ला असेल, या वेळेला लोकसभेच्या विधानसभेच्या त्या भागातल्या निवडणुका लागल्या। पुलवामाच्या हल्ल्यामध्ये 49 सैन्य मेलं, त्याचा अजून शोध सुद्धा नरेंद्र मोदींनी घेतला नाही। त्यामुळे बिहारची निवडणूक तोंडावर आहे। या निवडणुकीच्या तोंडावर असलेल्या निवडणुका जिंकण्यासाठी हा हल्ला मोदी आणि शाह पुरस्कृत नाही ना, असं आम्हाला वाटतं। आपण पाहतोय खरं तर आता जम्मू काश्मीरमध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे आणि गेल्या काही महिन्यापासून काश्मीरमधली परिस्थिती पूर्ववत झाली असे दावे सरकार आणि प्रशासन करत होतं। मात्र पहलगामच्या बैसरण खोऱ्यामध्ये हा हल्ला झाला आणि हा दावा फोल ठरल्याचं समजतंय।